ट्रक टायर ब्लास्टमध्ये तरुण गंभीर जखमी. दत्तनगर बामनोलीमधील घटना. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू. बामनोली दत्तनगरमध्ये पंचर दुकानात ट्रकचे टायर ब्लास्ट झाल्याने प्रशांत उर्फ अशोक पंढरीनाथ लोखंडे व 31 राहणार बामनोली दत्तनगर हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशांत उर्फ अशोक लोखंडे आणि जयदीप लोखंडे या दोघा भावांचे श्री होनाई टायर्स वर्क्स नावाने बामनोली दत्तनगरमध्ये पंचर दुकान आहे. या दुकानामध्ये 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि जास्त करून ट्रकचे पंचर आणि टायर रिमोल्डिंग करून दिले जाते. नेहमीप्रमाणे प्रशांत उर्फ अशोक लोखंडे हा ग्राहकाच्या सांगण्याप्रमाणे ट्रकचे जुने टायर काढून त्याच डिस्कवरती ट्रक ड्रायव्हरने दिलेले दुसरे जुने टायर बदलण्याचे काम दुकानाच्या समोर सुरू होते. टायर बदलून झाल्यानंतर त्यामध्ये हवा मारत असताना टायरभोवती ट्रक चालक आणि क्लीनर दोघेजण टायर फिटिंग व्यवस्थित झाले आहे का हे पाहत असताना अचानक ट्रकचा टायर ब्लास्ट झाला. स्फोट झाल्यागत भला मोठा आवाज होऊन टायर 10 ते 15 फूट उंच दुकानाच्या बाजूला पडले. प्रशांत उर्फ अशोक यांच्या दोन्ही पायाच्या मध्ये टायर असल्याने त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर तर हाताला किरकोळ दुखापत झाली. दुकानाच्या बाजूला असणाऱ्या नागरिकांनी आणि जयदीप लोखंडे यांनी ॲम्ब्युलन्समधून त्यांना तात्काळ सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या प्रशांत उर्फ अशोक याच्यावर उपचार सुरू असून त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.